भारतानं पाकिस्तानला धडा शिकवला खरा, मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर सोशल मीडियावर जाणीवपूर्वक खोटी माहिती आणि अफवा पसरवून भारतीय नागरिकांना संभ्रमात आणि गोंधळात टाकून दिशाभूल केली जाते। त्यामुळे अशा अफवांपासून सावध राहण्याची गरज आहे। दोन देशांच्या तणावात अफवांचं युद्ध, सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये चिघळलेला वाद पाहता भारतानं पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे। पाकिस्तानने भारतावर दहशतवादी हल्ले आणि पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतानं चांगलाच बदला घेतला आहे। मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर चुकीची माहिती व्हायरल केली जाते आहे। पाकिस्तान काही सोशल मीडियावर बनावट अकाउंट बनवत पाकिस्तानच्या बाजूने आणि भारताच्या विरोधात पोस्ट व्हायरल करत आहे। लिंक पाठवणं, फाईल पाठवणं, काही ॲप्स पाठवणं आणि त्यामुळे अकाउंट हॅक होतात। हे रोखण्यासाठी संवेदनशील शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे। कोणीही कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपवरती किंवा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरती अफवा पसरवणारे संदेश, त्याचबरोबर चुकीचे संदेश, चुकीचे व्हिडिओज आणि देशाच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या वर्तणूक आणि संभाषणे हे खपून घेतले जाणार नाहीत। त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि गुन्हे दाखल करण्यात येतील, याबद्दल सर्वांनी नोंद घ्यावी। सोशल मीडियावर पसरवलेल्या अफवा म्हणजे जुने व्हिडिओ, जुने फोटो, AI वर बनवलेले व्हिडिओ आणि फोटो तसंच काही संदेश नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करतात। यामध्ये पाकिस्तानचे पारडे जड भरेल आणि पाकिस्तान हा एक ताकदवान देश आहे असं दाखवणारे मेसेज पाकिस्तानवरून काही फेक अकाउंटवर व्हायरल केले जात आहेत। पाकिस्तान भारतापुढे शस्त्रांनी नाही मात्र तंत्रज्ञानानं भारतीयांना कुठेतरी संभ्रम निर्माण करून नुकसान करण्याचा प्रयत्न करतोय। यात पाकिस्तान यशस्वी होऊ नये आणि त्यासोबतच भारतीयांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील आता विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना केल्यात। काही लोक जुने व्हिडिओज सोशल मीडियावर असलेले त्यांना पुन्हा रिसर्क्युलेट करून वॉरच्या संदर्भाने किंवा सध्या चालू असलेल्या परिस्थितीच्या संदर्भाने चुकीचे मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत। ऑडिओ किंवा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सर्क्युलेट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करू नये, अन्यथा आपल्यावर अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। शस्त्रांनी युद्ध केलं जातं, मात्र लोकांना भरकटवण्यासाठी पाकिस्ताननं सोशल मीडियावरून हे अदृश्य युद्ध सुरू केलंय। पाकिस्तानच्या या षडयंत्राला यशस्वी होऊ न देण्यासाठी भारतीयांनी जागरूक राहणं गरजेचं आहे। सोशल मीडियावर पसरत असणाऱ्या अफवांना तातडीने रोखलं पाहिजे, अन्यथा यामध्ये आपलंही नुकसान होईल आणि देशाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं। त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे अफवांना बळी पडू नका। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।